जातीवाद कोण करतं? त्या लेकराला तर शिकविलं होतं यांनी असं बोलायचं आणि बाईट घ्यायला तुम्हीच होता स्वतः. त्यामुळं हे शिकविलेलं तेव्हाच कळतं. जातीवादच नाही. आता ह्यो जातीवाद नाही का? आता समजा आम्ही नाही काही करून ते म्हणले शाळापूर जातीवाद गेला आणि कळवाळा कोणाला आला? राज ठाकरे साहेबाला. कळवाळा बघा कुठं लिकुडं आलाय, शाळापर्यंत गेला म्हणे जातीवाद. आता मला सांगा, महाराष्ट्रातले पुरोगामी विचार करणारे जेवढे काय तज्ज्ञ महातज्ज्ञ आम्ही जातीवाद करतो म्हणते मराठी जे म्हणतात ना, आमचा रस्ताच बंद केलाय. हे जर आम्ही केलं असतं तुम्ही आम्हाला काय म्हणले असते माहिती आहे का? मराठीने वाळीत टाकलं. गरीब गरीब बारकाल्या जातीला मराठीने वाळीत टाकलं. आमचा रस्तेच बदलिलेत बरं का. देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, महान योग गुरु तज्ज्ञ छगन भुजबळ, आयुर्वेदाचार्य तो छगन भुजबळ. ऐक आता, हे जर आम्ही केलं असतं ना, म्हणलं असतं तिच्याच मग नाकाच्या खाली आलेले आहे इथं असा थायट केला असता जसं नाचे आहे. माया ओबीसीला त्रास माया बघ. आता हेच जर आम्ही केलं असतं तर आम्हाला म्हणले असते आमच्या गोरगरीब जातीला पूर्वीसारखं वाळीत टाकलं. वाळीत आमच्या लोकाला गावातून जाऊन द्यायनात. किती मोठा अन्याय हो मराठ्यावर. आता आमचा रस्ता बंद केला जायचा याचा. आम्हाला इकडून पाटावून जा म्हणतात, पाटावून येड्या बाबळीतून, आणि इकडून बरडावून जा म्हणतात, बरडावून. तुम्ही गावातून नाही जायचं. जे शोषण पूर्वी झालं गोरगरीब जनतेचं पूर्वीच्या काळात बौद्धांचं त्यांचं, तसं आज मराठ्यांचं शोषण सुरू केलं यांनी. गाव बंद केलेत आम्हाला. आता आमचे रस्ते बंद केले. लेकरा बाळाला शाळा जायचे रस्ते बंद, दवाखान्यात जायचे याचे लोकांचे रस्ते बंद. आमच्या सगळ्या अडवणूक येतात. आता उद्या एखादं मेलं अडवणूक, दवाखान्यात न्यायचं कुठून?